राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या अक्काताई तानाजी खोत या 31 जुलै रोजी सायंकाळी चांदेकरवाडी बाचणी या रस्त्यावरून जात होत्या। त्यावेळी समीर मकानदार यानं सार्थक तिवडेसह अन्य एका साथीदाराच्या मदतीनं दुचाकीवरून पाठीमागून येऊन खोत यांच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचं मणी मंगळसूत्र, 5 ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एकूण 1,35,000चा ऐवज हिसडा मारून लंपास केला होता। 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला सोन्याची शिरोली इथल्या 72 वर्षीय रुक्मिणी राऊत या त्यांच्या पानशॉपमध्ये बसल्या होत्या। संशयितांनी दुचाकीवरून पानशॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्यानं रुक्मिणी यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे 42,000 रुपये किमतीचं मणी मंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेलं होतं। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तपास पथकं तयार करून चांदेकरवाडी बाचणी सोन्याची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। यामध्ये संशयितांच्या हालचाली चित्रित झाल्या होत्या। त्याच्या आधारे तसंच कागल पोलीस ठाण्याकडील अंमलदार युवराज पाटील यांनी संशयितांबद्दल दिलेल्या माहितीवरून राधानगरी पोलिसांनी मुख्य संशयित समीर मकानदार याला शिरोळ तालुक्यातील उमळवाड फाटा इथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडील चौकशी दरम्यान मकानदारनं अन्य दोघांच्या मदतीनं चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली इथं केलेल्या चेन स्नॅचिंगची कबुली दिली। त्यापैकी संशयित सार्थक तिवडे यालाही पोलिसांनी अटक केली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे। मकानदार आणि तिवडे या दोघांना न्यायालयानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।